कुळीचे दैवत विठ्ठल विस्तारला जन सप्तपाताळी भरोणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मोनी मानाची विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल जीवीचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लाविला साळा विश्व विठ्ठले विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन साड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गणेशाय नमः जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण नाटाचा अभंग नाटाचे अभंग आहे. नाटाचे अभंग जर वाचले तर वैराग्य प्राप्त होतं. सगळे अभंग वैराग्य प्राप्त करणारेचे नाटाचे. करुणा आता 2 चरण काल आपण पाहिले. आता 2 चरणामध्ये भगवंताचं पांडुरंग आमचा कुलदैवत आहे. आता 3ऱ्या चरणात महाराज सांगतात भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं वर्णन करतात. भगवान परमात्मा जो मंदिरात आहे तो एकदिशी आहे ना. तटस्थ लक्षण आहे ते भगवंताचं. दुसरं कोणतं लक्षण आहे? जे भगवंत व्यापक आहे त्याला कोणतं लक्षण म्हणतात? जे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनी तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हे सगुण स्वरूपाचं भगवंताचं सावळं याला तटस्थ लक्षण म्हणतात देवाचं. एकदिशी फक्त मंदिरात. पण भगवान परमात्मा व्यापक आहे, चराचरात भरलेला आहे. असं जे भगवंताचं व्यापक भगवंत जो भरला आहे. आवाज त्याला आवाज येतो का? कोणाच्या फोनचा आवाज खराब येऊ राहिला पा. सगळ्यांचाच घोटाळा.
सगळ्यांचाच घोटाळा होऊ नये. भगवंताचं सगुण स्वरूप त्याला तटस्थ लक्षण म्हणतात आणि जे व्यापक स्वरूप आहे त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. मग असा भगवान परमात्मा अभंगाच्या तृतीय चरणात महाराज सांगतात, विठ्ठल विस्तारला जनी. पांडुरंग आता इतका विस्तार म्हणल्यावर मग ते सगुण शक्य आहे का? त्याचं मूळ जे स्वरूप आहे ना ते आत्मस्वरूप आहे ना. मग तो आत्मस्वरूपाना सगळ्या जनी म्हणजे आपल्यामध्ये आहे ना का? आपल्यात नाही आहे ना. तो विठ्ठल विस्तारला जनी, जनी वनी अवघा देव. पुढं काय? जनी वनी अवघा देव. पुढं काय? नाही नाही ते नाही. जनी वनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव. मग ओळंगा तो. अरे वासना, ही जी वासना आहे ना आपली, हिचा ठाव पसावा म्हणले. मग जनी देवाची आपल्याला का दिसत नाही? वासनेचा पुसावा ठाव. मग ओळंगा तो वासुदेव. मग तो काय लांब आहे का आपल्यापासून? आपल्या जवळ म्हणण्यापेक्षा आपलं स्वरूपच आहे ते. आत्मा हे आपलं स्वरूपच आहे का नुसतं जवळ आहे? विठ्ठल विस्तारला जनी, जनी वनी अवघा देव. जगद्गुरु तुकोबारायणला अनुभवाला आला ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सोसरी, नाही का? एकदा महाराज चालले होते, चिमण्या काहीतरी खात होत्या, जवळ गेले चिमण्या उडाल्या. महाराज म्हणले अजून काहीतरी अंतःकरणात राहिलं का नाही थोडं? सम झालं नाही काय म्हणले? कमून गावारल्या बा? आपण तर एकच आहे ना स्वरूपाना. म्हणजे समत्व चित्ताची हेची सार जाण योगाचे. जगद्गुरु तुकोबारायणला अनुभूती आली ना, त्यांना जेवरी राखायला ठेवलं होतं, तिने पाणी पायाला पाण्याची सोय सुद्धा शेतातच केली ना, गाडगे बांधून. काय पाहिलं त्याच्यातलं? मग देवच पाहिला ना. जनी वनी अवघा दे, पण कधी वासनेचा पुसावा ठाव. मग तो भगवान परमात्मा आपल्याला अनुभवाला येईन, निदान ज्ञान तर होईन त्याच. विठ्ठल विस्तारला जनी, सप्त पाताळे भरोनी. सप्त पाताळ, सप्त पाताळ कथा काय नाही का? हिरण्यकश्यप म्हणायचा तो देव हाय तरी कुठं बाबा? मग त्याला हा साक्षात्कार झाला होता ना. मग प्रल्हाद म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबारायचे ना. जगत प्रल्हाद दाचाच अवतार पुढं अंगद आहे ना. अंगदाचाच अवतार पुढं उद्धव आहे ना. उद्धवाचाच अवतार नामदेवराय आहे ना. हा, जगद्गुरु तुका अवतार मग प्रल्हादाला साक्षात्कार झाला होता. म्हणले बाबा देव कुठं नाही हे विचारा.
नाही का. म्हणजे सप्त पाताळ म्हणजे सर्वत्र देव भरलेला आहे. देव नाही अशी जागा नाहीये. हा, मग एक जणांना विचारलं, बाबा म्हणले मग सकाळी बाहेर गेल्यावर तर सकाळ जायचं कुठं जर देव सर्वत्र भरला तर. हा, देव सर्वत्र भरला, सर्वत्र. विठू जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. तो म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. आणि तेच ज्ञान संत देतात. संत दुसरं काय देतात? भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं दर्शन अर्जुनाला करून दिलं. तेच ज्ञान नामदेवरायांना करून दिलं. आणि तेच ज्ञान संत आपल्याला सांगतात. विठ्ठल विस्तारला जनी, सप्त पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे, भगवंताचं विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवला. तर ते घाबरला बिचारा तो. जापानी 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 नको म्हणले मला. जे त्या भगवंताचं व्यापक स्वरूपाचं ज्ञान झालं. सर्वत्र विश्वदर्शन म्हणते त्याला, सर्वत्र भगवत दर्शन. ते झाल्यानंतर काही भेद राहत नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. म्हणजे त्या ज्ञानदृष्टीना एक दिसतं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वजळ. त्या संतांच्या कृष्णांजन म्हणजे ज्ञानांजन म्हणजे ज्ञान. आत्मबोध प्राप्त झाल्यानंतर सर्वत्र भगवान परमात्माच भरलाय. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र देव सारखाच भरलाय. तो असा कमी जास्त नाही. स्वर्गात जास्त आहे इकडे कमी असं नाही. म्हणले मग क्षेत्रात जास्त का? आता तिथं तो पावर असतो प्रगट. हवा सगळीकडेच आहे, पण तरी फॅन लावाच लागतो ना. फॅन लावल्यावर भरखंड चालतो ना जरा. गरम होत नाही ना, कूलर लावा लागत. मग हवा तर सर्वत्रच आहे, मग काय कूलर लावा लागत. तसा देव सर्वत्रच आहे, पण तिथं त्याचं अस्तित्व विशेष रूपानं आहे, नाही का. समाधी आसन, भगवंताचं अधिष्ठान आसन, पंढरपूर आसन, आळंदी आसन, देव आसन, बालाजी आसन, जेजुरी आसन. भगवंत सगुणात आले आणि तिथं लीला घडल्या ना भगवंताच्या. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग लोक तिकडे वृंदावनला जाऊन त्या व्रजभूमीत त्या रीतीमध्ये लोळात्यात ना. भगवंतांना माती खाली ना लहानपणी, आता जाऊन लोक तिथं लोळात्यात. आमचा भगवान पांडुरंग परमात्म्यानं इथं लीला केल्यात ना. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार.
पंढरपुरे उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी गवळण जसवंती पै सांगे. असा भगवान परमात्मा सगुणात येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पण तो कायमचा राहत नाही ना. कायमचा राहतो का सगुण? पण आपल्या हृदयात कायमचा आहे ना. ते स्वरूपाचं वर्णन करतात भगवान परमात्मा. सगुण कार्य झालं का पुन्हा या निर्गुणामध्ये एकरूप होतं. ते काही कुठं जातं का? सगुण निर्गुण एक गोविंदू रे अनुमानेना अनुमानेना श्रुती नीती नीती म्हणती. काय अपंग आहे वा तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. म्हणजे संतांनी आपल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर अभंगातून देऊन ठेवले. सगुण आणि निर्गुण एकच आहे, पण जो व्यापक आहे ते लई मोठं आहे, सर्वत्र भरलेलं आहे. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे न कळे कान्होबाचे कोडे. पृथ्वी जेने तृप्त केली. पृथ्वी पृथ्वी म्हणजे काय? तालुका आहे का आपला? आपल्या तालुक्याचाच आपल्याला मिळणं नाही अजून. किती गाव आहे जिल्ह्याचा मिळणं नाही अजून. महाराष्ट्रातली तीर्थवाही ना आपल्याच्या ना. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. म्हणजे पृथ्वी तृप्त केली तो व्यापक आणि यशोदा भोजन घाली तो सगुण. आता तालन ध्यानात. हा ब्रह्मविद्येचा जनिता गे हा ब्रह्मविद्येचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता गे तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा कोण आहे? ब्रह्मविद्येचा जनिता आहे. हा ब्रह्मची श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे भगवान आहे. कृष्ण परमात्मा आहे. आणि याला धरायला चालल्या तुम्ही. आणि याच्यावर आळ आण द्या ना. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने गे बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. मग सगुण गुणाचं म्हणजे सगुण अलग ध्यानात आता. हा सगुण म्हणलंय ना. आता हे सगुण मग कृष्णाचं रूप जे आता ते वर्णन केलं ना. तुम्ही लपून याची गोटी. म्हणजे असा जो भगवान परमात्मा आहे तो सगुण. आणि विश्वव्यापक कमलापती हे कसं आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे ते कोणतं रूप आहे? ते रूप कोणतं आहे? निर्गुण. निर्गुण व्यापक. आणि ज्यांना माती खाली ते तोंड कोणचं आहे? सगुण. आणि ज्यांना तोंडात विश्वरूप दाखवलं ते कोणी? हा पण तोंडामध्ये जे यशोदा मातेला रूप दाखवलं देवानं ते कोणतं रूप दाखवलं? हा आकर म्हणले. मारावया तिने उगारिले काठी. काठीच घेतली ना तिनं.
आई ग आई नाही खाली म्या माती. काठी घेतल्यावर मग आता भगवंताला बी दाखवायचंच होतं ना तिला हे रूप. कोणतं? विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मोनी मानसी, विठ्ठल कुळेचे दैवत. आता काल काही भुकले वाटतं 2 चरणाला. काही हरकत नाही, काही भुकले. म्हणजे भगवान हाय अवस्था. उपाशी काही कोणी राहत नाही. भरपूर डोकं लावणारी मंडळी जगाच्या कल्याणा. मग भगवंताचं व्यापक स्वरूप ह्या चरणातून मला सांगतात. 3 चरणातून विठ्ठल विस्तारला जनी सप्त पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. मुनी, आता मुनी असतील, जपी असतील, तपी असतील, आपल्या मनात असल. सगळ्यांच्या याच्यामध्ये पांडुरंगच भरलाय ना. सगळ्यांच्या मनात का कोण आहे? सगळ्यांच्या चित्तात नाही, हृदयात सगळ्यांच्याच. सर्वांच्या हृदय दिशी. पण चित्तात सगळ्यांचे आहे का? नाही ना. चित्तात येण्याकरता तर एवढा आदब चालू आहे आपला सगळा. दिंड्या काय असतील, सप्ते काय असतील. देववशी चित्ती त्याची घडावी. मग चित्तात नाही का? असा जर प्रश्न आडवा झाला एखादा, त्याला काय उत्तर देणार आपण? मग त्याच्या अगोदर चित्तात नाही का? कसं आहे? सामान्य स्वरूपात आणि अनुभवाला आला म्हणजे विशेष स्वरूपात आला तो. आता ज्या गोष्टीचा अनुभव नाही तो असो नसल्यासारखा आहे ना. जवळ आहे पण माहिती नाही, मग उपाशी. आणि डबा जवळ आहे पण माहितीच नाही ना करून डबा दिला. मग आहे पण असो नसल्यासारखाच आहे ना. हा, म्हणजे विठ्ठल मुनी मानसी, सगळ्यांच्या चित्तामध्ये मनामध्ये येतो. आणि 4थ्या चरणात महाराज सांगतात विठ्ठल जीवेचा जिव्हाळा. जीवीचा जिव्हाळा सगळ्यात जवळचं नातं सांगितलं या चरणात. देवाचं आपलं जे नातं आहे ना. आता हे बाकीचे नातं, आता तुम्ही ज्याने ज्याने भागवत वाचलं ना, एकनाथी भागवत असं बारीक, काय नाथाने भागवत लिहून ठेवलं असं. खरं ज्ञान करून देणाऱ्या संतांना खरं बाप म्हणलंय. आपण सक्क चुलत म्हणतो ना व्यवहारात, हा माझा सक्का बाप आहे, सक्का भाऊ आहे, सक्की बहिणी, तो चुलत आहे, तो सावतर आहे, तो मावस आहे. नाथ आणि सक्का बाप सांगितला कोणी? आपला आणि देवाचा नाथ सांगितलं काय ते. पद्मनाभ जोडीला सगळ्यात जवळचं नातं देवाचं आपलं आहे. अहो आपण त्याचे लेकर आहे, त्याचे अंश आहोत आपण. ममय वंशी जीवलोके जीवभूता सनातना. वा, अरे लेकर म्हणजे आता हे सांगणारी गीता आहे. कृष्ण परमात्मा सांगतात हे नाथ, आणि तेच नाथ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ना.
विठ्ठल जीवीचा जिव्हाळा. पण हे सांगणार कोणीतरी आपल्याला भेटावं ना. आपलं नातं काय आहे हे नाथ सांगण्याकरता तर संत येतात. बामणाशिवाय लग्न लागत नाही ना. जरी रजिस्टर फिजिस्टर करून येते पण पुन्हा मंदिरात येऊन लग्न लायते ती. आणि रजिस्टरचे लग्न टिकायचे आहे कुठं ती. एकाचं तोंड इकडं तर एकाच तोंड तिकडं 36 आकडा. हे नातं जोडून देणारे संत आहे. संत संत दर्शिनी हा लाभ पद्मनाभ जोडेला. खरं जिव्हाळ्याचं आपण म्हणतो ना. नाही का. जिव्हाळ्याचं कोणी वा जिव्हाळा लागतो त्याला. आपण काल पाहिलं ना. म्हातारी गेल्यावर पोरगी रडती सोनाई रडती. पण खरा जिव्हाळा कोणाला राहतो. आता हिला रडायचं म्हणून रडावं लागत नाही का. परत कोणी म्हणलं नाही बाई जीवस सुन रडली नाही तिला चौकून आडवं राहत. खरं बोललो सख्याला रागतो नाही का. बरोबर रडा. हा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अनेक नव्हे माझे म्हणा हो का पंडित शहाणा. हे पंडितन फिंडितन शास्त्रीन विद्वान याचं कामच नाही इथं. जाणे भक्तीचा जिव्हाळा. अरे भक्ती काय असते प्रेम काय असते भक्तालाच विचारावं नाही का. बाकी ज्यांना काय कळन ते खाळ 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 गंगा यमुना ज्यावेळेस चालतात काय कळन शास्त्रीला पंडिताला काय झालंय नाही का. जाणे भक्तीचा जिव्हाळा. हा जिव्हाळा आहे. भगवंताच्या दर्शनाचा आनंद येतो. भगवंताच्या विरहाचा आनंद आहे गोपींचा. हा गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. कारत शृंगारीला सांगे ओ साजनी. काय कळायची अवस्था सर्वसामान्य जीवाला भगवंताच्या विरहाची. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे काय अवस्था आहे. रथी चढले वनमाळी. भगवान परमात्मा ज्यावेळेस अक्रूर घेऊन निघाला तो जिव्हाळा बाकीच्यांना कळन का. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. दैवाचा पुतळा की कुठे नेऊन ठेवलंय. अनेक नो हे माझे मना हो का पंडित शहाणा. विठ्ठल जीवीचा जिव्हाळा. नाही का. काय प्रेम आहे संतांचं पांडुरंगावर. काय प्रेम केलं तो वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उता वेळ. आषाढीला सगळ्यांची वाट पाहतो तो. आषाढी झाल्यावर पूर्वी पार काला करून निघायची मग तो रडायचा. एवढे चालले त्याला तरी कुठं करमत हो नाही का. त्याच्याकरता तो इकडे येतो आपल्याकडं. मग आपलं कीर्तनामध्ये आपल्या कथेमध्ये त्याला काय तो काय फक्त एकाच ठिकाणी का जिथं होय हरिकथा सदा घोष नामाचा. जिथं असं कथा कीर्तन त्याचं नामस्मरण चिंतन भजन पूजन चाललं तिथं येऊन तो कोणाच्या रूपात येऊन ऐकत बसतो. त्याला आवड आहे ना कथेची.
त्याला कोण आहे दुसरं? त्याला कोण आहे दुसरं? विठू माझा लेकुरवाळा. लेकुरवाळा आहे तो. त्याचे पोरं आहे ना आपण. आई तोच आणि बापही तोच. संगे गोपाळांचा मेळा. पाना एवढं लेकुरवाळ सगळं. कोणला मांडीवर घेतोय तर कोणला डोक्यावर घेतो तर कोणला खांद्यावर घेतो तर नामा करंगळी धरी पुढे चाले ज्ञानेश्वर. असा भगवान परमात्मा आपला मायबाप आहे. मग त्याच्याबद्दल जिव्हाळा नको का आपल्याला? त्याच्या दर्शनाला चाललेल्या वारकऱ्यांची लोक सेवा करतात हो. काय म्हणून सेवा करतात? अरे वारकरी आले म्हणजे त्यांच्या घरी पांडुरंगच आला ना. भगवंताची सेवा करणारा नाही, तुमच्या दासांचा दास करून ठेवा. मग जिजाबाई तुकोबारायांची सेवा करीत होती, भाकर नेऊन देत होती ना. मग ती काय भजन नव्हती करीत. पण भजन करणारी सेवा करीत होती ना. जो महात्मा भजन करतोय त्याला प्रपंचाचं घेणं नाही, कायच घेणं नाही, पोटाचंही घेणं नाही. तर त्याची सेवा जिजाबाई करीत होती ना. मग दर्शन कोणला झालं अगोदर? जिजाबाई त्यावेळेस भाकर घेऊन चालली, त्यावेळेस काटा मोडला. काटा असा मोडला का डायरेक्ट वर निघाला ना. काय जीव रस्ताळला असन जिजाबाईचा. आणि मग जिजाबाईला काटा काढण्याकरता या बाबाला जेवावं लागलं ना. मग काटा काढला, स्पर्श झाल्यानंतर वेदना गेल्या, सगळंच गेलं. मग जिजाबाईने विचारलं, एवढ्या जंगलात तू कसं काय रे म्हणली? कोण रे म्हणले तू? मग तिच्या लक्ष झालं, म्हणले काळ तोंड्या तूही झाला म्हणले. फार प्रपंच वाटोळ करून टाकलं म्हणले. म्हणजे शिव्या देती ती तरी दर्शन तिलाच देतो अगोदर. का? तिच्या शिव्या गोडीची ना. जिवाळा आहे ना. आई पोराला शिव्याने मारी ती तरी पोरग तिच्याकडेच येतं. जिव्हाळा आहे. विठ्ठल जीवेचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा. काय तुकोबारायांच्या मुखातून बाहेर आलंय अमृत. मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. विठ्ठल कृपेचा कोवळा. काय पांडुरंगाची कृपा. पांडुरंगाची कृपा ही फार समाधान देणारी, फार समाधान. तो लांब नाहीच हो. तो आपल्यापासून अजिबात लांब नाही, आपल्या हृदयातच येतो. काय आहे ही पंढरी आत्मा पांडुरंग. हात पाय व्हा त्याच्याकडे, फक्त त्याच्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं आपल्याला. आणि हे तेच अख्खा अभंग तेच सांगतोय. विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा. नाही का? काय आता ते प्रेम स्वरूपच आहे ना तो. त्याच्या भक्तीनं जे प्रेम निर्माण होतं ना, भाव, हा भाव म्हणजेच तो आहे. का भावाच्या रूपानंच तो प्रगट होतो. प्रेम अध्यात्मामध्ये प्रेम सोडून काय हो. हे जे प्रेम किती शुद्ध प्रेम आहे. हाय का काही घेणं का देणं का काही नाही, काहीच नाही. हाडामासाचे एवढं प्रेम नाही करू शकत. कधी लाभ हवी नाही ना. ते लाभ असला तर करतील. मग म्हातारीचं नावर असलं काही तर मग करतील, नाही का? प्रेम काय नाही, फक्त थोडाफार
नाही का? त्यानं आपल्याला द्यावा बाबा, दुसऱ्याला देऊ नये असं. प्रेमाचा पुतळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा. त्याच्याकरता तर हे सगळे राम अवतार संपले, इकडे आले ना. म्हणजे आता राम अवतारात काय मी तुम्हाला पूर्ण हे करू शकलो नाही का. याला तरी अरे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी. काय दिलं बरं? अहो प्रेमच दिलं गवळणींना, गवळ्यांना, भगवंताना. बाकी काय कमी होतं का त्यांना? सगुणाच्या प्रेमा करता तर अवतार आहे ना तो. अहो कृष्ण अवतारामध्ये खरं प्रेम प्रगट झालं असेल तर कृष्ण अवतारामध्ये कृष्णाच्याच लीला का काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळातलं चरित्र 11 वर्षाचं, पुढचं नाही. याचं कारण काय? प्रेम प्रगट झालेलं आहे ना, शुद्ध प्रेम. नुसतं प्रेम सोडून काय हो गोकुळामध्ये? जन्मभरीच्या श्वासा इतके खर्चिले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कृपेचा कोवळा आहे ना तो. आता हीच कृपा आहे आपल्यावर. आपण जे समाधानात आहे ना आज, हीच कृपा आहे. कृपा म्हणजे काय? अशी एखादी वस्तू नाही, वस्तू शिवाय मिळणार समाधान. कोणतं समाधान आहे? वस्तू शिवाय मिळणार हे खरं समाधान आहे. तेने सदा चित्ता समाधान. प्रेमाचा पुतळा लावेला चाळा विश्व विठ्ठले, विठ्ठल कुळेचे दैवत. विश्व विठ्ठल त्यांना चाळा लाविला. आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली. काय त्या मुरलीचा नाद ऐकल्यानंतर देहभाव नष्ट होत असतो. शरीर भाव नसती, इंद्रिय विषय विसरती, विषयाची कसमस मोडी. नाही का? काय माऊलीनं वर्णन करावा. नाही का? पिंडे पिंडाचा ग्रासू, हा तो नाथसंख्येचा दंशू. तेच जसं जे तसं दिलंय ना आपल्याला 6व्या अध्यायात जे सांगितलं ते. पिंडाना पिंडाचा ग्रास करायचा, लोहे को लोहा काटताय. तात्पर्य लावेला चाळा विश्व विठ्ठले. वेड लावलं ना, कसे वेड लाविले. हो, या सगळ्या संतांनी ज्या गवळणी लिहिल्या ती वेडे झाली म्हणून त्यांच्या मुखातून ते बाहेर आलं ना. कान हा गोवळिया. त्याला पाहिल्यानंतर काय माणूस शहाणा राहतो का? ज्याला ज्याला आतमध्ये दर्शन झालंय, शरीराला चाललाय म्हणून चाललाय त्याचा प्रपंच, नाही का? तो खरा वेडा आहे ना. लावी मनापिशे गोविंदाचे. त्याला आतमध्ये भगवंताचा आनंद साक्षात्कार झाला. त्याचं जीवन काय? सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण. जननो हे अवघा जनार्दन. लावियला चाळा, भगवंताचा चाळा लागावा, भगवंताचं व्यसन लागावं.
वेड व्हायचं असतं तर पंढरीचे भूत मोठी, आल्या गेल्या झडपी वाटी. हे बाकीचे भूत लागण्यापेक्षा ते लागलेलं परवडलं. ते लागलं का कामच झालं ना. मग शांतामाईला तेच भूत लागलं होतं. सगळ्यात मोठं भूत आहे ते. एकदा लागलं ना मग दुसरं भूत लागत नाही. असं भेवच नाही मग दुसरं भूत लागायचं. ते भूत लागलं पाहिजे आपल्याला. ते कोणाला लागत नाही हो. ज्याला लागलं ना त्याचं कामच झालं. मग हरी आला हाता मग कैशी भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी, त्याची सरली धार झाला सुफल व्यापार. लावेला चाळा विश्व विठ्ठले, विठ्ठल माय बाप चुलता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. विठ्ठल माय बाप चुलता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. नाही का, काय जीवन आहे संतांचं महाराज. तसं जीवन व्हावं आपल्या. बाकी काय दुसरं काय मिळवायचं आहे आता. नाही का, मिळवायचं तरी काय राहिलं आता. असं व्हावं, असं वाटावं आपल्याला. विठ्ठल माझा 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 माझा. देव आपला वाटावा, देव जवळचा वाटावा, आपल्याला आधार देवाचा वाटावा. आपल्याला पैशाचा आधार वाटतोय. लय पाहुणे म्हणले आमची, लय थोडं काय झालं का लगेच पळत येत्या सगळेचे सगळे. येतील ते वाटायला होतील, पण आधार भगवंताचा वाटू दे ना. नाही का, आधार भगवंताचा वाटावा. आता द्रौपदीचं काय, अंत काळीचा सोयरा का म्हणे विठुदा. द्रौपदीला काय गणगोत नव्हतं का, मालक नव्हते का, कोणी नव्हतं का, लय होते पकाट. पण एक काही नाही ना, सत्ताच चालत नाही ना तिथं. भगवान परमात्मा आले ना. वस्त्रे हरणे वस्त्री कैसी झाली माऊली. एक भगवान परमात्म्याचा आधार वाटावा आपल्याला. कारण तो आपला मायबाप आहे. मायबापाला जिव्हाळा असतो. एका जन्माच्या आईबापाला जर आपल्या करता एवढा जिव्हाळा आहे, काही करायला तयारी ते आपल्या करता. एका जन्माची देहाचे मायबाप जर आपल्यावर एवढं प्रेम करू शकता जीवापाड, मुला करता काय आईबाप करीत नसतील. नाही का, एका जन्माचे आईबाप. आणि हा पांडुरंग परमात्मा तर प्रत्येक जन्मात आपल्या बरोबर आहे हो. बहुनाम जन्मनांते ज्ञानवान मा प्रपद्यते. वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. सर्वत्र वासुदेव भरलेला आहे अशी प्रतीती. आणि मग त्याच्याशी नातं, विठ्ठल माय बाप चुलता. सगळे नाते भगवंताशी जोडले. ज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तरी विठ्ठल सर्वांमध्ये आहेच. नाही का, तो विठ्ठलच आहे ना. कोणी जरी असला आपला तरी हे व्यावहारिक नात्यामध्ये विठ्ठलच आहे ना तो. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. नाही का, म्हणजे सर्वत्र विठ्ठल भरलेला आहे. एखादा असा प्रश्न उपस्थित करू शकतो आपल्याला.
सगळीकडे जर विठ्ठलच भरलाय मग व्यवहार कसा चालन हो? मग व्यवहार चालण्याकरता पुन्हा वेदांनी संस्कार केले ना आपल्यावर. लहान्यानं मोठ्याचं दर्शन घ्यावं. हा, पुन्हा ही व्यवस्था लावून दिली ना वेदानं आपल्याला. पतिव्रतेनं पतीची सेवा करावी, मुलाने आई वडिलाची सेवा करावी. हे पुन्हा व्यवस्था लावून दिले ना एवढं ज्ञान होऊन. आणि हे झाल्यावर मग पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पाया पडे जन एकमेका. आणि पुन्हा ह्या व्यवस्थेनं साकुरीत जीवन जगायचं परत. पत्नीमध्ये विठ्ठलच आहे ना, पण तरी तिनं पायरी सोडायची नाही. पत्नीमध्ये देव आहे ना. सर्प विंचू नारायण, त्याच्यात देव नाही का? महाराज म्हणले दुरून वंदावी. ते काय त्याचा स्वभाव सोडीन कधी? विंचू मध्ये नारायण येईन, मग त्याच्यात जर त्या स्पर्श केला तर तो गुदगुल्या करीन का? तो त्या ठोक्यात दिल्याशिवाय राहणार नाही, स्वभाव आहे त्याचा. महाराज म्हणले दुरून वंदावे, यांना दुरून नमस्कार करावा, यांच्यामध्ये नारायण आसन आहेच म्हणले. पण निंदित स्वभाव, त्यांचा स्वभाव सोडित नाही ना ते. आधी होता वाघ्या, मग झाला बाग्या. मुळ स्वभाव जाईन आणि त्याचा येलकोट राहीन. पण स्वभाव सुद्धा बदलतो बरं का. स्वभाव बदलवण्याची ताकद आहे नामस्मरणात. काही बदलन तर आपल्या हाताच्या रेषा बदलवण्याची ताकद नामस्मरणात. आपल्या हातावर ज्या रेषा असतात ना, भविष्य कर्मांत धन्य रेषा कमी आहे, नाशी आहे, इकडे कमी आहे तिकडे, त्याला म्हणून तू काहीच पाहू नको. फक्त नामस्मरण कर, तुला पाहिजे तशा रेषा बदलतील. इतकी शक्ती नामस्मरणात. आपण नामस्मरण केलं पाहिजे. हो, स्वभाव बदलण्याची ताकद. क्षिप्रम भवती धर्मात्मा, शक्ती ती. हुका दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित उद्धरती. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. मी सगळं कळल्यावर महाराज म्हणतात आता दुसरं ह्या जगामध्ये विठ्ठल सोडून काहीच नाही. या विश्वामध्ये एक पांडुरंग आहे ना. आता काय आला उगाच आतबत बसायचं. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. फक्त त्याचं आता काय करायचं? नामस्मरण करायचं. नामस्मरण त्याला फार आवडतं. नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान. जय श्री